बोला बोला. फॉर्म भरलेला आहे, पक्षाकडून भरलेला आहे का अपक्ष भरलेला आहे? पक्षाचा पण भरला होता. पक्षाचे 2 फॉर्म भरले होते, एक माझ्या बहिणीचा, माझ्या आईचा, एक सूचक लावून. माझा पक्षावर आधी पण विश्वास आहे, आज पण उद्या पण मी पक्षाचाच आहे. मात्र इथलं जे उमेदवारी ज्या व्यक्तींना दिली त्यांनी, त्याच्यावर माझा थोडासा माझी नाराजी आहे. माझं सर्वस्व पणाला लावून मी पार्टीसाठी काम केलं. बोला बोला. एकंदरीत या ठिकाणी आपण पाहू शकतो की भाजपचे जे कान्होबा बिस्मिल्ले आहेत ते आज भावुक झालेले आहेत. त्यांनी आजपर्यंत जे आहे आपल्या पक्षासाठी दिवस रात्र एक करून त्यांनी पक्षासाठी आज पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला होता. परंतु एकंदरीत पक्षाने ज्या पद्धतीनं डावून त्यांना जे उपरे आपण म्हणतो त्यांना उमेदवारी दिल्यामुळे ते एक भावनिक झालेले आहेत. पक्षाने या उमेदवाराचा खरं म्हणलं तर विचार केला पाहिजे होता. आणि काल ज्या पद्धतीने माहिती अशी आली होती की बी फॉर्म कान्होबा बिस्मिल्ले यांनाच लागलेला आहे अशी देखील चर्चा शहरामध्ये झाली होती. एकंदरीत त्यांनी जे आजपर्यंत काम केलेलं आहे पक्षनिष्ठ राहून त्यांनी आजपर्यंत काम केलेलं होतं. ज्या पद्धतीनं पक्षाने त्यांना आज डावळलेलं आहे त्यामुळे त्यांचा समाज देखील त्याच पद्धतीने आज नाराजी व्यक्त करत आहेत. काही समाजातील बांधव देखील आहेत. काय आपलं नाव काय? कोंडीबा समोर आहे. काय याच्यावर काय भावना आहेत आपल्या? काय आम्ही विधानसभेला ताईसाठी काम केल्या, साहेबासाठी काम केल्या, पण साहेबांना शेवटी दुसरं झालं. अशा पद्धतीने आपली भावना व्यक्त करत आहेत. या ठिकाणी जे आजी आहेत त्यांचा देखील अर्ज या ठिकाणी दिला होता. परंतु ज्या पद्धतीने भाजपाने मुदखेड शहरामध्ये जे निष्ठावंताला डावळून ज्या पद्धतीने नवख्यात उमेदवार दिल्यामुळं या ठिकाणी भाजपला कुठेतरी याचा फटका बसणार अशी शहरामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याच पद्धतीनं एकंदरीत यापुढचा आपला निर्णय काय असू शकतो? मी जे बी निर्णय घेले आता माझ्या समाजाला, माझ्या प्रभागातील लोकांना सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी जे मला निर्णय घ्यायला भाग पाडतील मी ते निर्णय घेणारच आहे. मात्र मला पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना एवढंच सांगायचं आहे की जे हाडामासाचा कार्यकर्ता आहे त्याला तुम्ही डावळू नका. त्याला जे वेदना होतात ते नवख्या किंवा नवीन आलेल्या कार्यकर्त्याला होत नाही. आम्ही सर्वस्व आज बी पणाला लावलं. इथून पण मी पुढं अशोक चव्हाण साहेबांसाठी जे बी म्हणजे समजा भारतीय जनता पार्टीनं जे बी उमेदवार देतील आपल्या विधानसभेमध्ये असो लोकसभेमध्ये असो त्यांचं मी काम करणार. मात्र आता स्थानिक निवडणुकीमध्ये इथल्या मुदखेडच्या नगर परिषदमध्ये मी पक्षाच्या विरोधात काम करणार नाही. मात्र मी माझ्या आईचा फॉर्म मी माझ्या आईला निवडून आणून कायम ठेवणार आहे. पण 5 वर्ष मी सगळं पणाला लावून माझं हॉटेलला कधी मी केलो नाही. पक्षाने सांगलेलं पूर्ण जेवढे कामं सांगितले तेवढं मी कामं केले. ज्यावेळेस शिरजाताई विधानसभेला उभा टाकल्या त्यावेळेस मी घराचं तोंड बघलं नाही 1 ते 1.5 महिना. त्यांच्यासाठी अहोरात्र काम केलं. जे सांगलेला निर्णय मी त्यांचा ते हे केला, पार पाडला. चव्हाण साहेबांसाठी पण काम केलं. एकंदरीत पाहिलं तर ज्या पद्धतीनं आपण लोकसभा झालं, विधानसभा झालं त्यामध्ये आपण एकनिष्ठ काम केलं. कालपर्यंत आपल्याला अशोक चव्हाण साहेबांचा किंवा त्याच्या कार्यकर्त्याचा फोन आला होता की आपला बी फॉर्म पक्का आहे म्हणून? असं काही 100% मला वारंवार सांगितलं त्यांनी की तू टेन्शन घेऊ नकोस, तुझा बी फॉर्म आहे, काळजी करू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहे आणि तुझीच उमेदवारी आम्ही 1 मध्ये घोषित करणार आहोत. तुम्हाला शंका कशावर वाटते? एकंदरीत असंही होऊ शकते का एखाद्या इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्याने देखील आपली एक बाजू मांडण्यात कुठेतरी कमी पडले असं वाटतं का? त्यांना सगळंच माहित आहे. आता त्यांनी कमी पडला अशातला भाग नाही. त्यांना काहीतरी नवीन दाखवायचं होतं की पैसेवाल्या किंवा बलाढ्य शक्तिशाली पैशाने मोठा असलेल्या व्यक्तींना तिकीट दिलं तर निवडून येते. ते जनता दाखवेल त्यांना. पैसेवाल्याला निवडून देईल की सर्वसामान्य आमच्यासारख्या गरीब कार्यकर्त्यांना निवडून देईल? हे जनतेकडे आहे माझं मागणं. आणि जनतेने हात जोडून जनतेला विनंती, प्रामाणिक कार्यकर्त्यांना जनतेने न्याय द्यावा एवढी. एकंदरीत जे आपला अपक्ष फॉर्म ठेवलेला आहे तो आपण कायम ठेवणार आहोत का? मी 100% कायम ठेवणार आहे. मात्र माझा आधी माझ्या समाजाला विचारायचं आहे आणि माझ्या 1 मधील प्रभागातील सर्व
मतदार बंधूंना मला आवाहन करायचं, त्यांनी जर नको म्हणलं तर मी ठेवणार नाही, आणि त्यांनी ठेवा म्हणलं तर मग कोणाच्या बापाला मी भिणार नाही, उचलणार नाही. या पद्धतीने आपण पाहू शकतो की यामध्ये प्रभाग क्रमांक 1 येथील जे उमेदवार आहेत भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी त्याची एक अशी वळख निर्माण झाली आणि त्यांनी तशी त्या प्रभागामध्ये नव्हे तर शहरामध्ये देखील अशी एक फळ निर्माण केली होती, अशी त्यांचं एक वळख निर्माण आहे. त्याचा व्यवसाय सोडून त्यांनी आज 10 वर्षापासून ते 15 वर्षापासून आज त्यांनी ते भाजपाचं तळागाळातील काम करत आहेत. एकीकडे आज कुठेतरी त्यांच्यावर आज अन्याय झालेले असंही या ठिकाणी त्यांनी एक आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहेत. SK मराठीसाठी नम्रता कांबळे, मुदखेड.